नमस्कार मित्रांनो. आता मी अयोध्या ते सोलापूर चाललो होतो. तर परतीच्या मार्गावरती आम्हाला महागावपासून एक 20 किलोमीटर अंतरावरती एक सर भेटले आहेत. ते सायकलवरून पुणे टू अयोध्या गेले होते. तर चला आपण जरा मुलाखत घेऊयात त्यांची. हे आम्ही परतीचा मार्ग आणि हे सर आम्हाला इथे दिसले. नमस्कार सर. आपला परिचय? मी मल्हारी पवार आहे, नीरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. ओके. मूळचा निमगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूरचा आहे. ओके. पण सध्या राहायला निरेला आहे. आणि निरेवरनं मी अयोध्या केलं. अयोध्या आता रिटर्न जर्नी चालू केलेला आहे. तर जवळजवळ 3,500 किलोमीटर मी सायकलवर सफर केलेली आहे. क्या बात. या कार्यक्रमाला राष्ट्रीय आणि शांतता अयोध्या हे याचा अर्थ काय तर न युद्ध करता हे ते शहर बसलेलं आहे. म्हणजे रामाचं हे शांतीचं चिन्ह आहे तिथं. त्यामुळं मी शांतता एकतावर हा कार्यक्रम घेतलेला आहे. पहिलं सुद्धा माझं 1990 साली ॲक्वर्थ लेप्रेसी हॉस्पिटल वडाळा मुंबईच्या तर्फे कुष्ठरोग निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेऊन मी आणि माझा मित्र आप्पा गायकवाड समेत जाताना दक्षिण भारत दौऱ्याचं नियोजन केलं. त्याच्यामध्ये सातारा, कराड, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, बँगलोर, म्हैसूर, उटी, कोईमुतूर, पलानी, पालाची, दिडिंगल, मदुराई, कन्याकुमारी, येताना त्रिवेंद्रम, कोचीन, मंगळूर, पणजी, महाड, पिंपळवाडा, मुंबई, पुणे, नीरा असं 4,000 किलोमीटरचा प्रवास 1 महिना 3 दिवसात कव्हर केला. 1 महिना 3 दिवसात? क्या बात. त्याच्यानंतर 6 डिसेंबर 1992 मध्ये झालं दंगल आणि 12 मार्च 1993 मध्ये झालं बॉम्बस्फोटाच्या संदर्भात राष्ट्रीय एकत्मतासाठी शांतता एकतावर गेलो. दोघं सख्खे भाऊ. त्याच्यामध्ये RCF कंपनी चेंबूर मुंबई त्यांनी पुरस्कृत केलं आणि त्याला जाताना ऑल ओव्हर इंडिया, नेपाळ, भूतान, बांगलादेश, कोस्टल एरिया जवळजवळ 7 महिन्याचा जर्नी राहिला आणि 14,000 किलोमीटर पूर्ण केले. नंतर 97, 98, 99ला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र, गुजरात हा सर्वे म्हणून केला. या 3 कार्यक्रमामध्ये 34,000 किलोमीटर झालेले आहेत. आता पुढचं सुद्धा आहे ते 4,000 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 38,000 किलोमीटर पूर्ण होत आहेत. हे कशासाठी? ज्यांनी आपल्याला चांगलं मनात 1995 साली मी जेव्हा अयोध्येला व्हिजिट दिली ती तर अयोध्येला भेटल्यानंतर जे कारसेवकांची अवस्था होते पाहिली तर ते एकदम वाईट वाटलं. मनात म्हटलं इथं तर मंदिर व्हायलाच पाहिजे. मग 500 वर्षानंतर त्याचा निर्णय लागलेला आहे आणि 500 वर्षानंतर ते रामलल्लाचं मंदिर झालेलं आहे. आणि त्या रामलल्लासाठी प्राणप्रतिष्ठा रामलल्लाची असताना हा प्राण त्याला भेटायला गेला आहे. तर ह्या कार्यक्रमाला खूप मला चांगलं प्राधान्य मिळेल. महाराष्ट्रातून सुद्धा, मध्य प्रदेशमधून सुद्धा आणि UP मधून सुद्धा खूप लोकांनी सहकार्य केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जे आहे नरेंद्र मोदींनी जे काम केलं, जे मंदिर बांधलं, मग त्यांच्यासाठी काहीतरी बनल ना आपल्यासाठी. तर 1,00,000 किलोमीटर त्यांच्यासाठी मी बनवतोय. एक नंबर काका. तर हे अंतर कशासाठी? कारण त्यांनी जे 3 कामं केले त्याच्यामध्ये एक आहे चंद्रयान. चंद्रावर 23 ऑगस्ट 2023ला चांद्रयान उतरवलं तर चंद्रावर. नंतर मग 370 काश्मीरचा कलम हटवला आणि आता हे ते राम मंदिर बनवलं. हे 3 कामं त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामधलं ज्या चंद्र आणि जे अंतर आहे 3,84,000 किलोमीटरचं, त्याच्यामध्ये माझं आता फक्त 38,000 किलोमीटर झालेलं आहे. आता इथून पुढं त्यांच्यासाठी मी ते जीवन जगणार आहे आणि खूप असं हे करणार आहे, मेहनत घेणार आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. तर मित्रांनो पाहू शकता आपण, खूप सुंदर हे निघालेत सर. आणि ह्यांचे लगेज वगैरे पाहून घेऊयात आपण. हे बघा, ह्यांच्याकडे 2 बॅग, एक त्यांच्याकडे पंप आहे. 2 आहेत वाटतं, 2 पंप आहेत. समोर एक फ्लॅग आहे, मागे एक मोठा फ्लॅग आहे. आणि सायकल त्यांची पाहू शकता आपण कशी आहे. खूप छान वाटतं असं बघायला सायकल. आणि सराच्या पाठीवर देखील एक बॅग आहे, म्हणजे ते पाठीवरती बॅग ठेवून असं ड्रॅग करतायत. तर विचार करू शकता तुम्ही सरांनी किती मेहनत घेतली असावी. सर, सायकल चालवून येताना वगैरे काय असं अंगाला त्रास वगैरे? तसं काही त्रास झाला नाही. सायकल फक्त 2016 मॉडेल असल्यामुळे हे 2016ला हे म्हणजे ते मॉडेल कमी झालेलं आहे. कंपनीचे स्पेअर पार्ट मिळायला मला काही ठिकाणी
प्रॉब्लेम झाले. म्हणजे प्रॉब्लेम झाले. पण लखनौला मी ते रिम चेंज केली, ओके टायर ट्यूब नागपूरला, परत यवतमाळला परत टायर ट्यूब, ओके असंच मला ते काम करत जर्नी चालू करावं लागतो. 7-8 ओके. वेळा काम केले मी. मग ह्या पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला टायर आणि रिम चेंज करावं लागलंच का 2 वेळा? हो, लागलंच ते. कारण ओके, ओके. एक टायर आहे ना 2000 किलोमीटर चालतो. ओके 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 तर ओके. आता 3,500 किलोमीटर झालेलं आहे. क्या बात. ओके. त्या पैसा का कमी घेतला तर तुम्हाला बरोबर घेतला. ते काय बिझनेस लाईन आहे ते त्यांचे ते त्यांच्या कमर्शियली ते बघणार स्वतः. कमर्शियल ते असणार आहे ओके. ना, ते सर अजून एक विचारायचं होतं, आता हे जे अयोध्याचा प्रवास होता आपला, थोडक्यात खर्च सांगा ना किती आला असेल तुम्हाला सायकलवरती प्रवास करायला? माझा थोडक्यात खर्च आता डेली तर माझा 400 रुपये 400 ते 500 रुपये नुसतं खायलाच लागते. ओके कोण पैसा घेता कोण नाही घेता. कोण घेतं कोण नाही घेत हे तेवढं सुद्धा खरं आहे. आणि लोकांचं सहकार्य असल्यामुळं त्यांचं खूप असं प्राधान्य आहे. परत राहण्याची सर्वसाधारण माणसाला आहे ना 700-800 रुपये खर्च येतो असं मला तर दिसतंय ह्याच्यामध्ये, ओके म्हणजे कॉमन खर्च. चालेल दादा. आपला नंबर एक द्या. कोण तर व्हिडिओ पाहिल्यानंतर जर का कोणाला तुमच्याशी बोलायची इच्छा झाली तर ते तुम्हाला फोन करतील, चालेल ना दिलं तर? 76 66 04 93 87. आपलं नाव? मल्हारी पवार, नीरा, ओके. तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.